लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या महिन्याचा जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे वितरणाची सुरुवात उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता एकत्रितपणे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल गुढीपाडवा होता, तर काल गुढीपाडव्याला सर्व बँका सुट्ट्यावरती होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काल सर्व बँका बंद असल्यामुळे आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 20 मार्च शुक्रवार या ठिकाणी 100% गोड सुद्धा होतच आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना काल गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील अशा प्रकारे चर्चा सुरू होती, परंतु काल गुढीपाडव्यानिमित्त सर्व बँकांना सुट्ट्या होत्या। त्यामुळे काल गुढीपाडव्यानिमित्त तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे आलेले नव्हते, परंतु काल गुढीपाडवा संपला तर आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 मार्च 2026 आजचा वार शुक्रवार आहे, तर आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। परंतु सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये कमीत कमी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, परंतु आज दुपारी 1 वाजल्यापासून जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हे वितरण अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल आणि आता तुम्ही फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांची वाट पाहत असाल, तर तुम्हाला यापुढे वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 20 मार्च शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। यानंतर लाडक्या बहिणींनो 21 मार्च शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, कारण लाडक्या बहिणींनो परवा दिवशी 22 मार्च आहे, तर 22 मार्च रोजी रविवार आहे। रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या असतात, त्यामुळे रविवारी पैसे येणार नाही। त्यामुळे आज शुक्रवार आणि उद्या शनिवार या 2 दिवसांमध्ये हे पैसे वितरित होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहायची आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु अद्याप कोणत्याही लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वितरित करण्यात आलेले नव्हते। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो आजपासून तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित होत आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्या सर्व लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमची सुद्धा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणारच आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो महत्त्वपूर्ण अशी 3 कामे सरकारने करायला सांगितलेली होते। हे 3 कामे तुम्ही सुद्धा केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे आज जमा होतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेले नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण हे महत्त्वाची 3 कामे तर पाहणार आहोत, परंतु हे 3 कामे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये आज सर्व मिळून किती पैसे जमा होत आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगतच आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो
बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना हे 1500 रुपयांची रक्कम तुमच्यासाठी सर्वात मोठी रक्कम आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत राहिले पाहिजेत तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही महत्त्वपूर्ण असं एक काम केलेलं असायला पाहिजे किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करायचा आहे. कारण आज नवीन अपडेट आलेले आहे. या नवीन अपडेटनुसार तुम्हाला महत्त्वाचं आणि नवीन एक काम करावं लागणार आहे. तर ते काम कोणतं आहे, कसं करायचं आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणारच आहोत. परंतु सर्वात अगोदर तुमचा वेळ न घालवता थेट आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होतील. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर आज पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे दुपारी 1 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत त्या जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी वाचून दाखवत आहे. यानंतर लाडक्या बहिणींनो, आज दुपारी दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत त्या जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर वाचूनच दाखवत आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या वेळेला पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असतात. आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुद्धा अशाच बातम्या पसरलेल्या होत्या. परंतु गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती हे पैसे जमा केले जातील अशा हेडलाईन सुद्धा समोर आलेल्या होत्या. परंतु गुढीपाडव्याच्या निमित्तानं कोणालाही पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होतं. तर लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हे पैसे वितरित केले जात आहेत. सकाळपासूनच लाडक्या बहिणी आनंदी झालेल्या होत्या. परंतु सकाळी तांत्रिक अडचण आल्यामुळे, बँकेच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम आल्यामुळे सकाळी पैसे जमा झालेले नव्हते. परंतु दुपारी आणि संध्याकाळी हे पैसे कडाकड जमा होतील. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहे. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महत्त्वपूर्ण असं एक काम केलं तर तुम्हाला पैसे जमवतील. परंतु जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी तर पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वपूर्ण अशी कामे करायची होती, ती कामे सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे सध्याच्या स्थितीला युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती आपल्याला अमेरिका असेल, इराण, इस्रायल असेल तर आपल्याला इस्रायलकडून, इराणकडून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस कनेक्शनचा पुरवठा केला जात होता. परंतु अशा युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस कनेक्शनचे या ठिकाणी पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे गॅस कनेक्शनचा जो पुरवठा आहे तर तो आपल्याकडे येण्यासाठी अडचण येत होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे पैसे वितरित केले जात आहेत आणि ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. कारण काय होत झालेलं आहे, बघा लाडक्या बहिणींना, मोठ्या प्रमाणामध्ये गॅस कनेक्शनचा तुटवडा झाल्यामुळे गॅस मिळेना झालेला आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला पाहिजे. लाडक्या बहिणींचे या ठिकाणी हाल झालं नाहीत पाहिजे. लाडक्या बहिणींना चुलीवरती स्वयंपाक करावा लागला नाही पाहिजे. या दृष्टिकोनातून हा गॅस कनेक्शनचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी खुला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता गॅस कनेक्शनचे पैसे वितरित केले जात आहेत आणि तुमचं जे गॅस कनेक्शनचं पासबुक आहे त्यावरती तुम्हाला गॅस बुकिंग करून या ठिकाणी गॅस सुद्धा वितरित केले जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही. परंतु लाडक्या बहिणींना, हे गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना वितरित केले जात नाहीत. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वितरित केले जात आहेत. त्याच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. तर एकंदरीत बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींना वितरित केले जात आहेत.
आहेत. गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी काय करायचं आहे, काय केलेलं असायला पाहिजे याविषयी माहिती देऊन टाकतो. कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्वांना सोडण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व लाडके बहिणींनी याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत आता आपण वेळ न घालवता कोणकोणत्या लाडके बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे, कोणकोणत्या लाडके बहिणींना या ठिकाणी फेब्रुवारी मार्चचे पैसे वितरित केले जात आहेत त्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे यासोबत लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे थकीत हप्त्यांचे पैसे सुद्धा वितरित केले जात आहेत. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आता आपण बघून घेऊयात की सर्व मिळून किती पैसे, कोणाला पैसे मिळणार नाहीत याविषयी माहिती देऊन टाकतो. जेणेकरून जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. बघा लाडक्या बहिणीनं विचार करायला गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होत्या. मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना आश्वासनं दिले जात होते की 8 मार्च रोजी महिला दिन होता तर महिला दिनानिमित्त हे पैसे जमा केले जातील. परंतु महिला दिनानिमित्त हे पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होतं. परंतु आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होत आहे आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. सर्व लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो, आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या सविस्तर बघून घेऊयात. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, ज्यांचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या सविस्तर वाचून दाखवत आहे. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली असायला पाहिजेत. ज्या बहिणीने 3 कामे केलेली असेल त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा पहिल्या नंबरचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांना वाटत असेल आपल्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे 3,000 रुपये जमा झाले पाहिजेत, गॅस कनेक्शनचे पैसे जमा झाले पाहिजेत, तर त्यांच्यासाठी हे पहिलं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. बघा पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे. परंतु विचार करायला गेलं तर लाडकी बहीण योजना 2024 सालामध्ये सुरू करण्यात आलेले होते. आता 2024 साल संपलं, 25 साल संपलं, 2026 सुद्धा अर्ध संपत आलेला आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे, बँकेशी त्याची डीबीटी ॲक्टिव्ह आहे. परंतु सांगायचं झालं तर कालांतराने काय झालेलं आहे की बँकेचे मोठमोठे प्रॉब्लेम आलेले होते. बँकेमध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपडेटचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे तुमचं जे अगोदर आधार कार्ड बँकेशी लिंक होतं ते डिलिंक झालेलं आहे. त्यामुळे परत एकदा तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे. परंतु डबल कोणाला लिंक करायचं आहे, कोणाला लिंक करायची गरज नाही याची माहिती सुद्धा लगेच सांग. परंतु लाडक्या बहिणींना दुसऱ्या नंबरचं आणि तिसऱ्या नंबरचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. हे काम प्रत्येक लाडक्या बहिणीला करावं लागणार आहे. त्यामुळे दुसरं काम आणि तिसरं काम तुम्ही अर्जंटमध्ये पाहायचं आहे, अन्यथा पात्र असून सुद्धा पैसे येणार नाहीत. शेजारच्या काकोला, समोरच्या ताईला, गावातील सर्व महिलांना, तालुक्यामधील, जिल्ह्यामधील सर्वांना पैसे येतील. फक्त तुम्हाला पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. अशी अडचण येऊ नये यासाठी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सविस्तर माहिती पाहिली की फायदा होत असतो, परंतु अर्धवट माहिती पाहिली की अर्धवट माहिती समजते आणि आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचा दृष्टिकोन तयार होत असतो. आपल्याला वाटत असतं की आपल्याला पैसे येतील, परंतु हे पैसे असे तसे काही येत नसतात. हे पैसे काही सरसकट सर्वांना वितरित केले जात नसतात. तर हे पैसे सरकार या ठिकाणी पात्र महिलांनाच वितरित करत असतं. त्यामुळे आता पात्र महिलांनाच हे पैसे वितरित केले जात आहेत. बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरचं काम तर तुम्हाला सांगणारच आहोत, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरचं काम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीनं एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे. तर ती गोष्ट म्हणजे काय, तर बघा लाडक्या बहिणीनं राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात आणि या सर्वांचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. सर्वांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि सर्वांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात तर येत आहे. परंतु एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींना हे पैसे वितरित करणं काही शक्य होत नसतं, कारण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात. आणि विचार करायला गेलं तर एका दिवसाला डीबीटी हे 35 ते 40 लाख बहिणींची असते. त्यामुळे आज 40 लाख बहिणींना, उद्या 40 लाख बहिणींना, परवा दिवशी 40 लाख बहिणींना अशा पद्धतीने याचं वितरण केलं जात असतं. सध्याच्या स्थितीला
पाहायला गेला तर आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि डायरेक्ट सोमवारी रविवारी 22 मार्च रोजी सुट्टी आहे. त्यामुळे रविवारी पैसे काय वितरित केले जाणार नाही, डायरेक्ट सोमवारी हे पैसे वितरित केले जातील. त्यामुळे लाडके बहिणींनो काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही. तर एकंदरीत आता आपण दुसरं आणि तिसरं काम तर पाहणार आहोत. यासोबत आपण जिल्हे बँका सुद्धा सांगणार आहोत आणि कोणाला पैसे मिळतील, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कोणत्या लाडक्या बहिणीने वाटच पाहिजे नाही, त्याची सविस्तर माहिती सुद्धा सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी असाल तर सविस्तर आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सविस्तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला की मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होतच असतात. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आता आपण महत्त्वाची 2 कामे, जी शेवटची 2 कामे होती. पहिलं काम सांगितलेलं आहे आधार कार्ड बँकेशी लिंक करणं. आता तुम्हाला दुसरं महत्त्वाचं काम सांगत आहे. तर बघा दुसरं जे महत्त्वाचं काम आहे तर ते दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो विचार करायला गेला तर तुम्हाला KYC करायला सांगितली होती. तर या KYCची मुदत 1 ते डिसेंबर 2025 ही शेवटची ठेवण्यात आलेली होते. परंतु 1 ते डिसेंबरपर्यंत भरपूर लाडक्या बहिणींची KYC चुकल्यामुळे, अर्धवट राहिल्यामुळे आणि काहींनी KYC न केल्यामुळे भरपूर बहिणींची KYC थकीत होते. आता ही KYC थकीत होते त्यामुळे त्यांचे पैसे बंद झालेले होते. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे काढलेले होते. मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा बातम्यांवरती पाहिलेलं असेल, मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळत होते. परंतु लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला पाहायला मिळालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा फायदा होत आहे. कारण या ठिकाणी KYC ची मुदत आता 1 ते डिसेंबर केव्हा संपवून गेलेले आहे. तरी सरकारने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, शेवटची मार्च म्हणजे 31 मार्च 2026 3 महिने वाढवून देण्यात आलेली होती. जर तुम्ही KYC केलेले असेल तरच तुम्हाला पैसे वितरित केले जात आहेत. परंतु KYC अर्धवट राहिली, चुकीची झाली, KYCच केले नाही म्हणजेच तुम्हाला योजनेची गरज नाही असा सरकारपर्यंत संदेश जात असतो. त्यामुळे सरकार म्हणते ज्यांनी KYC केलेले नाही तर त्या बरगांड महिला आहेत, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, मोठमोठ्या गाड्या बंगलो आहे, त्यांना याची गरज नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी वेळ काढून एखादा दिवस काम बुडून KYC केलेले आहे त्यांना काळजी करायची गरज भासणार नाही. यानंतर लाडक्या बहिणींनो आता आपण महत्त्वाचं शेवटचं तिसरं जे काम आहे तर ते तिसरं काम तर पाहणार आहोत. परंतु हे तिसरं काम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची बँकांची आधी सविस्तर पहा. जिल्हे आणि बँका समजल्या तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आदिती तटकरे मॅडमने यासोबत एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद पडून देणार नाही. ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहील. कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत राहणार आहे. आणि तुम्ही विचार केला तर मागच्या काही दिवसांपासून ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे आणि अशीच पुढे सुद्धा योजना सुरूच राहील. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी चिंता करण्याची कधीच लाडक्या बहिणींना गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, पहिलं काम सांगितलं, पहिलं काम आधार लिंकचं होतं, दुसरं काम KYCचं होतं. आता जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम या 2 कामांपेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. सोपं आहे, तुम्ही घरबसल्या करू शकता. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कुठेही पैसे देण्याची गरज नाही, घरबसल्या काम करू शकता. परंतु तुम्हाला ही माहिती नसल्यामुळे तुमच्याकडून हे काम चुकून राहू शकतात. त्यामुळे जर तुमच्या नजर चुकीने हे काम राहिलं तर तुमचा तोटा होणार आहे आणि तुम्हाला पैसे मिळणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमवत राहतील, परंतु तिसरं काम न केल्यामुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. महिन्याचे 1500 रुपये, 6 महिन्यांचे 9000 रुपये आणि वर्षाचे तब्बल 18000 रुपये बंद होऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की आपले हे पैसे बंद झाले नाहीत पाहिजे तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशा गोष्टी करायच्या आहेत. तिसरं काम करायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, महत्त्वाचं तिसरं काम तर तुम्हाला सांगणार आहे. परंतु तिसरं काम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. यामधील पहिला प्रकार म्हणजे बघा ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत. यानंतर ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्या बहिणी सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या घरामधील त्यांचे पती असतील, मुली असतील, सासरे असतील, सासू असतील, कोणी जरी सरकारी कर्मचारी असेल किंवा सध्याच्या स्थितीला रिटायर पेन्शनधारक असतील तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. यानंतर लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, दुसऱ्या राज्यामध्ये राहत असतील त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. आणि सर्वात
सर्वात महत्त्वाचे शेवटची पात्रता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहात, गाडी नाही, तुमच्याकडे उत्पन्न कमी आहे, परंतु तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमचा अर्ज बाद केला जाईल. तुमचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तरी पण तुमचा अर्ज बाद करण्यात येणार आहे. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, या झाल्या पात्रता. आपल्या राज्यामध्ये जिल्ह्यांची यादी सांगायचं झालं तर राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये पुणे विभाग असेल, कोकण विभाग असेल, अमरावती विभाग असेल, यासोबतच वरच्या साईडचा मराठवाडा, विदर्भ असेल तर सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वच बहिणी राहतात. तर या सर्व बहिणींना पैसे मिळतील. बघा लाडक्या बहिणींनो, बँकांचं सांगायचं झालं तर सर्व बँकेमध्ये पैसे जमवतील. फक्त तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. आणि जे तिसरं काम होतं तर ते तिसरं काम म्हणजे बघा या ठिकाणी रेशन कार्डाची KYC करा. रेशन कार्डवरतीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे. आता बघा हप्ता कधी मिळणार तर बघा लाडकी बहिणींनो, सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहेत. गुढीपाडव्यानिमित्त पैसे जमा झाले, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पैसे जमवत आहेत, परंतु अधिकृतपणे अजून माहिती आलेली नाही. परंतु सध्याच्या स्थितीला मोठ्या न्यूज चॅनलकडून दिलेल्या माहितीनुसार आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मार्च एंडिंगच्या अगोदर फेब्रुवारी मार्चचे पैसे जमवतील.